केक आता व्यवस्थित थंड झालाय, मी कट करते। बघा किती स्पॉन्जी आपला केक झालेला आहे, खूप सॉफ्ट झालेला आहे। नमस्कार, मी सोनाली राजेश भोसले आणि तुमचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे। क्रिसमस जवळ आलेला आहे आणि क्रिसमस म्हटला की काय आठवतं? रंगीबेरंगी सजावट, छान छान दिवे, कॅरल सॉन्ग आणि त्याचबरोबर प्लम केक। क्रिसमस शिवाय प्लम केक म्हणजे काहीतरी कमीच वाटतं। तर हा टेस्टी प्लम केक स्टेप बाय स्टेप कसा बनवायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। क्रिसमस स्पेशल प्लम केक बनवण्यासाठी मी हे सर्व साहित्य घेतलेलं आहे। साहित्य खूप आहे, स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला एक्सप्लेन करते आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण हे सर्व साहित्य मी देणार आहे। इथे मी 2 टेबलस्पून मिक्स टूटी फ्रुटी, काळे मनुका, साधे मनुका, कट केलेले ड्रायफ्रूट्स, कट केलेल्या चेरीज घेतलेले आहेत। हे सगळे 2-2 टेबलस्पून आहेत। आता हे सर्व मी एका बाउलमध्ये घालते। आता यामध्ये आपल्याला 1 कप ऑरेंज ज्यूस घालायचा आहे। यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचं अल्कोहोल यूज करत नाहीये आणि एक पण यूज करत नाहीये। इथे आपल्याला 1 कप ऑरेंज ज्यूस यूज करायचा आहे। हा फ्रेश ऑरेंज ज्यूस आहे। आता तो ह्याच्यामध्ये घालायचा आहे आणि हे आपल्याला 1 ते 2 तास असंच भिजत ठेवायचं आहे। आता आपल्याला शुगर जी आहे ती कॅरमलाइज करून घ्यायची आहे। मी पाऊण कप साखर घेतलेली आहे, ती एका पॅन मध्ये घेऊया आणि बारीक गॅसवर तिला मेल्ट करूया। प्लम केकला जो ब्राऊन कलर येतो तो ह्या कॅरमलाइज शुगरमुळेच येतो। तिला आपण आता मेल्ट करून घेऊया। हे बघा साखर आता मेल्ट व्हायला लागली आहे आणि थोडी थोडी ती कॅरमलाइज व्हायला लागली आहे। हे सगळे आपल्याला मेल्ट करून घ्यायचे। बघा साखर पूर्ण आता मेल्ट झालेली आहे आणि ती व्यवस्थित कॅरमलाइज झालेली आहे। असा ब्राऊन रंग आपल्याला आणायचा आहे आणि आता ह्यामध्ये अर्धा कप आपल्याला पाणी घालायचं आहे। ते सावकाश घाला आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्या, म्हणजे आपलं कॅरमलाइज सिरप तयार होईल। आपलं सिरप आता तयार झालंय। आता हे बाउल मध्ये काढून घ्यायचंय। हे बाउल मध्ये काढून आता व्यवस्थित थंड करून घेऊया। आता मी 6x6 इंचेसचा केक टिन ग्रीस करून त्याला हा बटर पेपर लावून घेतलेला आहे। केक मध्ये घालण्यासाठी आता आपल्याला ऑरेंज झेस्ट पाहिजे आहे। आता संत्र हे आपण असं अलगद किसून घेऊया। हे पहा, अशा प्रकारे आपल्याला वरचा फक्त ऑरेंज भाग हा किसून घ्यायचा आहे। हे पहा, हे मी संत्र्याचं साल असं खिसून घेतलेलं आहे। हे जवळजवळ 1 टीस्पून होईल एवढं आपल्याला घ्यायचं आहे। आता आपल्याला 1.5 कप मैदा घ्यायचा आहे आणि सगळं साहित्य मेजरिंग कपने मेजर करूनच घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला 1 टेबलस्पून बेकिंग पावडर घालायची आहे। त्याचबरोबर हाफ टीस्पून बेकिंग सोडा घालायचा आहे। 1 चमचा कोको पावडर घालायची आहे आणि त्यामध्ये 1 चुटकी भरून वेलची पावडर आणि जिंजर पावडर घालायची आहे। यामध्ये तुम्ही सिनेमन पावडर देखील घालू शकता, नटमेग पावडर देखील घालू शकता। ह्याने एक वेगळा फ्लेवर येतो। आता हे सगळं व्यवस्थित चाळून घ्यायचं। हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया। कोको पावडर ऑप्शनल आहे, जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नका घालू। आता आपले सगळे ड्राय इन्ग्रेडियंट मिक्स करून झालेले आहेत। आता आपण बाकीचे इन्ग्रेडियंट मिक्स करून घेऊया। आता आपण सगळे वेट इन्ग्रेडियंट मिक्स करून घेऊया। मगाशी आपण जे चेरी, ड्रायफ्रूट, मनुके संत्र्याच्या ज्यूस मध्ये जे भिजत ठेवलेले होते ते आता सोक झालेले आहेत व्यवस्थित। आता यामध्ये अर्धा कप तेल घालायचं आहे। हे कॅरमलाइज शुगर सिरप जे आपण बनवलं होतं ते ह्याच्यामध्ये घालायचं। आता हे किसलेलं ऑरेंज झेस्ट ह्याच्यामध्ये घालूया आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। इथे मी पाव कप दूध देखील घेतलेलं आहे, पण सध्या हे ह्याच्यामध्ये ऍड करायचं नाहीये। केक बॅटरची कन्सिस्टन्सी आपल्याला बघायची आहे। जर ती घट्ट असेल तरच आपल्याला दूध ऍड करायचंय, म्हणून सध्या मी याच्यामध्ये दूध घालत नाहीये। आता आपण पुढच्या कृतीकडे वळूया। आता ड्राय इन्ग्रेडियंट्स आणि वेट इन्ग्रेडियंट्स आपल्याला मिक्स करायचे आहेत। त्यातलं अर्ध मिश्रण आपण घालूया आणि हे ह्याच्यामध्ये कट अँड फोल्ड मेथडने अशा प्रकारे ढवळून मिक्स करून घ्यायचं आहे। थोडं थोडं आपल्याला घालायचं आहे।
हे उरलेलं पण आपण आता ह्याच्यात घालून घेऊया. हे सगळं अगदी व्यवस्थित मिक्स करूया. एकाच डायरेक्शन मध्ये आपल्याला हलवायचं आहे. हे मिश्रण आता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, पण मला हे थोडंसं घट्ट वाटतंय, म्हणून हे 1/4 कप जे दूध घेतलं होतं त्यातलं अगदी 2 ते 3 चमचेच मी याच्यामध्ये दूध घालतेय. सगळं दूध नाही घालायचं. आणि आता हे मिक्स करून घेते. हे पहा, आता हे प्रॉपर कन्सिस्टन्सी याची झालेली आहे. बघा किती छान रिबन लाईक याची कन्सिस्टन्सी दिसते, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला हे केक टिन मध्ये काढून घ्यायचं. हे मिश्रण मी केक टिन मध्ये घालत आहे. केक टिन आपल्याला 3/4च भरायचा आहे, कारण आपला केक हा फुलणार आहे, त्याच्यामुळे त्याच्यासाठी जागा आपल्याला ठेवायला लागणार आहे. सर्व बॅटर मी काढून घेते. आता केकला आपण थोडं डेकोरेट करून घेऊया. हे चेरीज आणि काजूचे तुकडे, थोडे रेझिन्स लावून आपल्याला याला डेकोरेट करायचं आहे. थोडे टुटी फ्रुटी घालूया आणि हे काळे मनुके देखील घालूया. इथे एका कुकर मध्ये तळाला मी मीठ घातलेला आहे आणि रिंग ठेवलंय आणि 7 ते 8 मिनिट फास्ट गॅसवर हा कुकर प्रीहीट करून घेतलेला आहे. आता हा केक टिन आपण ह्याच्यामध्ये ठेवायचंय आणि आता याला झाकण लावायचंय. त्याला तुम्ही कुकरचं देखील झाकण रिंग काढून आणि शिट्टी काढून लावू शकता, पण मी इथे हे काचेचं झाकण ठेवत आहे. आता फास्ट गॅसवर 5 मिनिटं शिजवून घेऊया. 5 मिनिट फास्ट गॅसवर हा बेक करून घेतलेला आहे. आता गॅस एकदम मंद करायचा आहे आणि 35 ते 40 मिनिट आता हा केक आपला व्यवस्थित होऊन द्यायचा. 40 मिनिटे झालेली आहेत. आता केक व्यवस्थित आतून शिजलाय का हे चेक करायचे आपल्याला, म्हणून मी एक अशी सुरी ह्याच्यामध्ये घालते. ही आता ओला आलेला आहे बॅटर, त्याच्यामुळे आणखी 10 मिनिटं मी आणखी याला बेक करून घेते. आणखी 15 मिनिटं मंद आचेवर मी हा केक बेक करून घेतलाय. आता सुरी घालून आपण परत एकदा चेक करून बघूया. हे पहा, ही सुरी अगदी व्यवस्थित निघून आलेली आहे, त्याला काही बॅटर चिकटलेलं नाहीये. आपला केक आता झालेला आहे. हा आता व्यवस्थित थंड करून घेऊया. तर तयार झालेला आहे सॉफ्ट स्पंजी डिलिशियस क्रिसमस स्पेशल प्लम केक. मी हा केक कुकर मध्ये बनवलेला आहे, पण तो तुम्ही मायक्रोवेव्ह मध्ये 180 डिग्री सेल्सिअस वर 40 ते 45 मिनिटं बेक करून अगदी सहज बनवू शकता. बघा, मी केकचे मस्त असे पीसेस पण केलेले आहेत आणि किती सुंदर टेक्स्चर आलेला आहे. मार्केटमध्ये मिळतो तसाच अगदी भन्नाट केक झालेला आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही क्रिसमस स्पेशल प्लम केकची रेसिपी? जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.